तर गावाला नो आज असं आमच्याकडे धालो म्हणजे काय तर एक सुंदर लोकोत्सव जो सावंतवाडी म्हणजे गोव्या नजीकच्या गावातच नसता. धालो म्हणजे 7 दिवस 5 दिवसाचा जागरण. धालो म्हणजे फक्त बायकाचो कार्यक्रम. तर ज्या ठिकाणी धालो खेळतात त्याका मांड म्हणतात. आता मी असे मांडावरती. तर आज आमच्या धालोचा शेवटचा दिवस असा. तर तुमका मी पुढे काय करतात कसा करतात सगळा दाखवते. पण हे सुंदर लोकोत्सव सगळ्यांनी बघूकच होय असं असा. कारण ह्याच्यात ना खूप काळापासून चलत दिलेली पारंपरिक लोकगीतं असतात. तर लोकगीता मी तुमका दाखवतेलेच काय असा ती. तर ह्यो असा आमचो मांड. मांड म्हणजे प्रत्येकाच्या गावात असा एक देवस्थानिक जागा असता जेका म्हणजे झाडाझुडपं असलेली देवस्थानिक जागा असता. त्या ठिकाणी ह्यो लोकोत्सव होता. म्हणजे धालो आमच्या मठाकडे होता. धाल्यात ना 2 बायकांची लग्न होतात, खूप सारी गाणी होतात, डुक्कर मारलो जाता, देवी उभी रावतात, मांड सारयलो जाता, मांड शिकलो जाता. तर या सगळ्या काय असा ते आजच्या वेळी तुमका सगळा बघूक मिळतला. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण धालो काय ता बघूया. जास्त करून ना जून महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात धालो खेळलं जातं. कारण त्यावेळी सगळे धार्मिक सण कार्य बंद असतात. मग एक दिवस ठरवलं जातं आणि मान साफ केलं जातं. सगळे गावातले जमतात आणि मान साफ करतात. अशी मातीची तुळस घातली जाते. अवाटातले सगळे लहान थोर जमतात आणि मान धुवून झाडून साफ स्वच्छ करतात. आता तुमका रिकामी दिसता पण थोड्या वेळाने असं गर्दी होती सगळी बाई माणसा झिलगे येतली. ह्याच्यात ना बाई माणसं काही काम करतात नाही फक्त गातात. आणि ह्या वेळी ना सगळे झिलगे जेवण बनवतात. आता इथं चूल घातलेली असा. धाल्यात ना कोणी काय काम करूचा ठरलेलं असतं. लहान मुलं असतं ती चाय पाणी हा द्यायचं काम करतात. बाई माणसं फक्त उभी राहून गावचं काम करतात. आणि जी माणसं असतात ते आज जेवण बनवायचं म्हणजे खीर बनवायचं काम करतात. धाल्याच्या मांडावर येली का आधी तुळशीक दिवं लावतात, तुळशीच्या पाया पडतात आणि मग गाव सुरू करतात. झालं म्हणजे काय माहिती आहे त्या वक्ताची माणसं कशी अशी म्हातारी शितारी होती काय ना ते एकत्र झाडाकडे लागी जाय आणि तो धालो खेळत. धालो म्हणजे कसं माहिती आहे आपण 5 पांडव 100 कैरवाचा वक्त युद्ध झाला ना तेव्हा त्या टायमा ते कौरव मेले आणि पांडव काय ना त्यांना लाकडा घालून गेले आणि त्यांचे बायलो सगळे एकटी रवले असे बियत कापड. कारण ते युद्ध झाले ना तेव्हा रडत होते. तेव्हा ते येईले कृष्णा इलो आणि त्यांच्यानी सांगला काय तर तुम्ही रडा नको, तुम्ही एका झाडापुढे जाया आणि गाणी म्हणा, सगळ्या देवांची नावं घ्या. तशी त्यांच्यानी सगळ्या देवांची नावं घेतली आणि सगळ्यांका सांगला काय तर म्हणजे कसं आहे तुम्ही खेळा, सगळ्या देवांची नावं घेतल्या का तुमच्या मनाचं समाधान जातं असं सांगला. त्याच्यासाठी ते धालो सुरुवात केली. यंदा धाल्यासाठी हे मॅचिंग साडी आम्ही दादर प्रसिद्धीमधल्या वसंत रायकर यांच्याकडनं मागवले होते. धाल्यासाठी आमच्या मोमासून पाठवली नाही गे. दाखव कसली कसली फुला पाठवली ती. रसिकाम पाठवली आमच्या रसिकान पाठवले मुंबईतून. बाकी पाठवले सगळ्यांका. हो गुंजे पाठवले 2 प्रकारचे. आणखी दिली असं शेवटी असं लाडू पाठवले. लाडू पाठवला. लाडू पाठवले. वा लहानपणीचे आमचे खूप आठवणी असत धाल्याचे. कारण धालो सुरू झालो की रात्री आम्ही लगोरी आबडुबी घारिणी असे कितीतरी खेळ खेळायचो. आता परत त्या सगळ्याची आठवण येतात.
चला चला काढलं विषय हा बघ. अरे बघ अरे बघ लगीन झाल्यापासून मग हो लगीन झाल्याच्या आधीपासून चढे तुमच्याकडे पण होता आमच्याकडे सुद्धा असतात. मग हे गाणी वेगळं फरक आहे का गाण्यात? गाण्यात फरक आहे. त्याच्याकडे देवी होती तेव्हा आणि आता असं होतं. तेव्हा 7 जणांची पाना करूची लागतात. 7 जणी देवी बसायचे लागतात. म्हणजे त्यांना आधी नाही वैद्य. त्यांना आधी नाही. केगवंती, भागवंती, वनदेवता, राष्ट्रोळी अशा वेगवेगळ्या देवींची नावं ह्या गाण्यात घेतली जातात आणि त्यांचीच आठवण करून नैवेद्याचा पहिला मान या बायकांका दिलं जातं. काय तुमच्या उकलू नको तशात काय तर उचलता का म्हणे देई मग ते होत चौकात देऊन असं काय पडलं असं काय करतात. खूप जैली. खूप जेलीची. ह्या देवीने नैवेद्य खाल्लो की मग मांडावर इलेल्या प्रत्येकाक ही खीर म्हणजे नैवेद्य वाटलं जातं. आणि ह्या सगळा करूचा वाडूचा सगळा काम आज झिलमानसांकडेच असतं. गाडवाड व्हायची वाडा फक्त याच्या आमच्या देवाचो रोज तो वर्षात एकदा जातो तो झालो वारस काढते तो आमका करूकच होयो आणि का 5 दिवस 7 दिवस आणि मजा करतो सगळी. आणखी काय सगळी जमतात आणि मजा करतो सगळी. आता काय काय घे आता काय आता काय कोणचा खीर खाऊन झाल्यानंतर आता असतात लगीन. ह्या लगीन खूप बघण्यासारखे असतात. ह्याच्यात नवरो पण बाईच असता आणि हॉकाल पण बाईच असता. बरं ह्या दोघांचा बघण्याचे कार्यक्रम त्यांचे सगळे जे रीतिरिवाज असतात ना ते गाण्यातनंच केले जातात. त्याची पण विशिष्ट गाणी धाल्याक म्हटली जातात. आता हय लग्नाची तयारी चालू असेल. मला काय चालू आ कोणाचा माझा नवरा खायचो
आता नवऱ्याक वाजत गाजत दुसऱ्या देवस्थानी ठिकाणी नेले जातात. थंय जाऊन केळवण खाऊन नवरो परत नांदार येतात. बसते नवऱ्याकडे. तुका नाचाच्यासाठी मुंबईतून आणलो तो बघतो की त्या बोवात होय बरं नाच मरे. रुखवत करतले गे सुंदरी लाडू लाईले थरो तरी देडे बैसले बरोबरी देडे बैसले बरोबर असे देडे हुतावळी लाडू उचलले वरचे वरी देडे बैसले बरोबरी. गाडीच भेटाना अरे था आणू या मग. लगीन लागल्यानंतर एका फाटीत नवरं रवता आणि एका फाटीत नवरी मुलगी आणि मग परत लग्नानंतरची गाणी सुरू होतात. हो ह्याच्याच माडखोल माडखोल
धाडगे चढवाग माझ्या माहेरा असं सांगल्यानंतर हडसली माणसं म्हणतात माझबर शेणी घालगे सुनी मगे जा आपल्या माहेरा अशी गाणी ह्या झाल्यानंतर म्हणजे लग्नानंतर झाल्यात म्हटली जातात. नावाक नाही खाताय काय हे असं अजून लग्न आणि भरताय तो सोमवारी बराडा आता बंद करता काय करू गेलो घालणं वरील परत तर गावाला झालं सुरू झालं लोकगीता लग्न गाणी फुगडे ह्याच्यात आता 4 वाजले. आता मांडावरती सगळी झोपतली आणि सकाळी परत दुसरा प्रोग्राम सुरू होतो. सकाळ झाली की सगळी न्हावून परत मांडार जमतात आणि फुगडे चालू होतात. एका म्हणतं मांड शिकणं म्हणजे एखादी बाई आपली एखादी इच्छा आकांक्षा धरून ही मांड शिकता. त्याच्यासाठी तिका नवीन साडी नेसून विहिरीवर थंड पाण्याने आंघोळ करून ओले त्यांनीच येऊन मांडावर शेण सारवचा लागता. शेवटी धाल्याच्या माथ्यार शानाचो कालो आयच्यान धालो कबार झालो असं म्हणत धाल्याची सांगता केली जाता. यानंतर सुवासिनींका हळदी कुंकाचो मान दिलो जाता. लोक आज मांडार पेढे साकार ठेवून जुने नवस फेडतात आणि नवीन नवस करतात. सरते शेवटी सगळ्यांच्या भल्यासाठी एक सामूहिक गाराणा घातला जाता. लाडू बिडू साखर पिठेल्या ती मान्य करून त्यांची काय इच्छा असतील न सांगणारे किंवा काय असतील ते परिपूर्ण कर त्यांना असं हसत खेळ हे मग लगेचच थंय घातला जाता ब्राह्मण भोजन. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी लोकगीतं परंपरा उत्सव याचा खूप अनमोल ठेवा ठेवला आहे आणि तो जपणं तो पुढे वाढवणं ही तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. काय काय केलं आपला घराचं क्षमा कर तुझी पूर्ण
कृपा तुझ्या सर्वांवर धरून सर्वांना सुख शांती समृद्धी प्राप्त करून दे. कामाधना दीर्घ आयुष्य आरोग्य उत्तम प्रकारचं विद्याभ्यास यश प्राप्त करून दे. काही विवाह कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी असतील त्या सगळ्या दूर व्हाव्यात. तुझ्या आशीर्वादाने त्यांची कार्य घडून यावीत अशा प्रकारचे तुझे आशीर्वाद प्राप्त करून दे. घालो म्हणजे आव्हाडातल्या लोकांनी एकत्र येवचे दिवस. घालो म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन जुन्या गीतात गावचे दिवस. घालो म्हणजे मुलांची मजा आणि बायकांचो फक्त बायकांचो असलेलो एक मोठो उत्सव.